राम राम मंडळी. आत्मा मालिक राम कृष्ण हरी. ओम गुरुदेव सर्वांना. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरू भक्त कांचन आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करत चला. जय हरी. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून, विश्वात्मक माऊलींना प्रणाम करून, अखंड विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 43व्या भागाला प्रारंभ करत आहे. जय हरी. आजचा सुविचार आहे, वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर येतो. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर येतो. आणि आजचा विषय आहे, खरा भाग्यवान कोणाला म्हणावे. खरा भाग्यवान कोणाला म्हणावे. काय आहेत पहा भाग्यवान माणसांची लक्षणे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अखंड मानवी सृष्टीमध्ये साधू संतांनी सुद्धा भाग्यवान म्हणजे काय आणि कोणाला भाग्यवान म्हणावे, का म्हणावे, काय असतात भाग्यवानाची वर्तन लक्षणं, हे सांगितले आहे. याच्या सविस्तर चर्चा अनेक अभंग, दोहे, संत साहित्यातून, ग्रंथामधून, वारकरी संप्रदायातून सांगितल्या गेलेल्या आहेत. पहा, सात्विक मानसे, भक्त, हरीचे दास, हरिभक्त, संत सेवक असतात. यांनाच भाग्यवान असे म्हटले गेलेले आहे. ज्या कुळात, ज्या देशात, ज्या भागात असे सात्विक सर्व गुण संपन्न, ज्या घरात हरीचे दास जन्म घेतात, ते कुळाचाच नाही तर मानव जातीलाच पवित्र पावन करतात. ज्या कुळात असे अखंड भगवंताचे नामस्मरण करणारे भक्त दास जन्म घेतात, ते कुळच पवित्र आणि भाग्यवान मानले जाते. भक्तजन हो, सातत्याने हरिनाम का घ्यावे असा अनेकदा प्रश्न पडतो. पण पहा, सातत्याने हरिनाम घेणाऱ्यांचे कुळ पिढ्यानपिढ्यांचा शुद्ध सात्विकपणे उद्धार होत असतो. कारण त्या कुळात सात्विकता संततीद्वारा सात्विक संपत्तीचा न संपणारा शुद्ध भाव भक्तीचा झराच प्रगट होत असतो आणि प्रगट केला जातो. म्हणूनच साधू संतांची सेवा आणि ईश्वराचे गुणगान, नामस्मरण हे अखंड करत जावं. म्हणून नामस्मरण करावे, हे याचं उत्तर आहे. पहा भक्तजन हो, सात्विकता म्हणजे काय. सात्विकता म्हणजे समाजाविषयी, कुटुंबाविषयी, साधू संताविषयी, देवाविषयी शुद्ध मनाचा भाव, प्रेम हे आपल्या मनात प्रगट होणं. साधू संतांच्या प्रती प्रेम आणि नित्य ईश्वरी नामात भक्तीत डुंबलेल्या मनुष्याचा आपण आदर करणं. भक्तास खरे, अशा भक्तास खरे श्रीमंत व खरे भाग्यवान असे संबोधित केले गेलेले आहे. पहा, भाग्यवान म्हणजे काय की जो दुसऱ्या चांगल्या व्यक्तींविषयी चांगलं जे आहे ते घेऊन चांगल्यातच रमतो, सज्जनांचीच संगत करतो, त्याला भाग्यवान म्हटलं गेलेलं आहे. मग खरी श्रीमंती काय आहे. म्हणून या श्रीमंतीत खरी श्रीमंती आहे भगवंताचं नामस्मरण, ध्यानधारणा, साधू संत सेवा. म्हणून मग या श्रीमंतीत सतत वाढ करावी. काय करावी. भजनाला जाताना बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो, मी एवढं भजन म्हणते पण काहीच कसं माझ्या संसारात असं होत नाही, तसं होत नाही, इच्छापूर्ती होत नाही. अहो, भजनच मुळी भगवंताचं आहे, भगवंतासाठी आहे. ते भगवंताच्या नामामध्ये पारमार्थिक वाढ होत राहणार आहे, सांसारिक नाही. सांसारिक काही चांगलं घडावं या अपेक्षेनं भगवंताचं नाम घेऊ नका, तर पारमार्थिक काही सुख मला लाभावं, जे शाश्वत आहे, चिरंतन आहे, त्याची वाढ व्हावी. म्हणून देवळात भजनाला जावं. आपला सात्विक भाव, सात्विक आचरण, हेच कर्म सतत राहणे आवश्यक आहे.
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आपल्यापेक्षाही सर्व गुण संपन्न असलेली संतती आपल्या पोटी यावी व प्रत्येक गुणांच्या बाबतीत संतती ही श्रेष्ठ निघावी. सर्व गुण संपन्न निघावी. जी संपत्ती नश्वर आहे, इथेच ठेवून पुढील प्रवासाला कायमचे जावे लागणार आहे. शरीराचा त्याग करावा लागणार आहे. सर्व नातेवाईक, संपत्ती, आपलं काय जे जे कमवले आणि आपल्याला मिळाले आपल्या वडिलोपार्जित, ते सर्व इथेच ठेवून जायचंय. मग त्याच संपत्तीचा हव्यास न करता जी संपत्ती त्रिकालाबाधी आहे, नश्वर आहे, चिरंतन आहे, सत्य आहे, शाश्वत आहे, अशा संपत्तीचा जो मनुष्य भक्त धनी होतो त्यास खरा भाग्यवान म्हटलेला आहे. आणि हे लक्षण आहे भाग्यवान होण्याचं. मग भाग्यवानाचं जीवन दिव्यमय होऊन जातं या सर्व गोष्टींमुळे. पहा, भाग्यवंताच्या घरी काय असतं? भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भजन पूजन. अहो, भाग्यवंताच्या घरी नित्य भजन पूजन असतं आणि भगवंतासाठी भजन गाऊन कुटुंबाबरोबरच मन आणि हृदय सुद्धा, त्या हृदयात सुद्धा पांडुरंग पांडुरंग साठवलेला असतो. आध्यात्मिक दृष्ट्या भाग्यवान कोण? तर पहा, भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. ज्याच्या घरी मनात, हृदयात आणि जिथे जिथे नित्य भगवंताचे गुणगान भक्तीद्वारे केले जाते, ज्या देवाच्या अशा भक्ताच्या भक्तीची देवच वाट पाहत असतो, तो खरा भाग्यवान होय. खरा भाग्यवान आणि भाग्यवानाची लक्षणं काय आहेत हे आपण पाहिलं. पण भाग्यवान म्हणजे काय हे समजून घेऊ. ज्याला भाग्य व नियती अनुकूल असते, अशा चांगले नशीब असणे व त्या नशिबाला भक्तिभावाची जोड असणे, हा मनुष्य खरा भाग्यवान असतो. जो आतून बाहेरून समाधानी असतो, अंतर्बाह्य समाधानी असतो. आपण भारतीय खूप भाग्यवान आहोत बरं भक्तजन हो. आपल्या पूर्वजांनी अशा परंपरा निर्माण केल्या आहेत की आज सर्वच देशवासी गर्व करू शकतात या परंपरांवर, की जगातले सर्व भक्ती संप्रदाय आपल्या संस्कृती आणि कथा कीर्तने आणि वारीच्या परंपरेने टिकवून ठेवले आहेत बरं. म्हणून स्वामी विवेकानंद सुद्धा म्हणतात, साऊंड बॉडी इज अ साऊंड माइंड. चांगल्या शरीरामध्ये चांगल्या विचारांची रुजवात होणं हा खरा मनुष्य धर्म आहे. पण व्यावहारिक दृष्ट्या पाहिलं तर आजच्या काळात सांसारिक दृष्ट्या जरी पाहिलं तरी एखादी व्यक्ती खूपच धनवान आहे. अहो, सोन्या चांदीच्या ताटात जेवण आहे, घरातल्या घरात फिरायला गाड्या आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर. मग विचार करा ते घर कसं असेल. आपल्याला पार्किंगला गाड्या लावायला पार्किंगला जागा मिळत नाही. यांच्या घरामध्ये 50-100 गाड्या बसतील आणि एका घरातून एका ठिकाणाहून दुसऱ्या मजल्यावर इकडे तिकडे फिरायला घरातल्या घरात 4 व्हीलर असतात, गाड्या असतात. मग विचार करा, नोकर चाकर असतात, सर्व सुखांची रेलचेल असते, कोट्यान कोटींच्या राशी आणि जे पाहिजे ते सुख हजर असते. अशी सुखाची व्याख्या आहे का? पण पहा, पैसा हा एकमेव असा मित्र आहे की जो कठीण परिस्थितीतही माणसाला आधार देतो. म्हणजे पैसा पाहिजेच हो, पण भक्तजन हो, पैशापेक्षाही अजून अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याजवळ असल्याच पाहिजे. परंतु इथे मात्र सांगावेसे वाटते, ज्याच्या खिशात दाम त्यालाच दुनिया करते सलाम. ज्याच्या खिशात दाम त्यालाच दुनिया करते सलाम. तुमच्याजवळ किती ज्ञान असू द्या,
तुम्ही कितीही उत्कृष्ट भक्ती करत असू द्या, नाही हो समाज विचारत. ज्यांच्याजवळ पोपटपंची आहे, भक्तीचा अवडंबर माजलेला आहे, खोटं बोला, इतकं खोटं बोला. एखाद्या भिंतीवर घड्याळ नाही, पण खोटा बोलणारा माणूस त्या घड्याळाचं दृश्य निर्माण करू शकतो. त्याला समाज सलाम करतो, परंतु कुठवर करतो त्यालाही एक मर्यादा आहे. आणि ज्याच्याजवळ संपत्ती नाही, परंतु सज्जनता आहे, सात्विकता आहे, त्याला उशिरा सलाम करतो समाज. कधी करतो? कधी करतो? वेळ आल्यावर करतो किंवा वेळ निघून आल्यावर करतो. परंतु जे खोटं आहे ना, ते नष्ट होतं, आणि जे शाश्वत आहे ना, ते युगानुयुगे आणि जन्मानुजन्मे राहतं. म्हणून लक्षात घ्या भक्तजनो, जर आपला मार्ग चांगला आहे ना, तर थांबू नका. कोणाच्या बोलण्यानं दुःखी होऊ नका. मनाला वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही निरंतर भगवंताच्या ध्यानात राहा, आणि मग पहा, मनाची परिस्थिती सुद्धा सुधारेल आणि तो खरा श्रीमंत भक्त होतो. पैशापेक्षा अजून अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याजवळ असल्याच पाहिजे, आणि त्या 4 गोष्टी जर कोणत्या असतील तर पहा, सांसारिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या तो भक्त साधक मनुष्य हा भाग्यवानच असतो. पहा काय आहेत मग त्या गोष्टी. त्या गोष्टी जर आपण समजावून घेऊ, तर मग आपल्या लक्षात येईल की खरा भाग्यवान कोण आहे आणि कोणाला भाग्यवान म्हणावे आपण. मनोनी माझी या भजना, उचितू तोची अर्जुना. गगन जैसे अलिंगना, गगनाच या. जसे शुद्ध भक्तीत मिसळायचे असेल भक्तजन हो, तर श्रेष्ठ भक्त व संतच होऊन स्वानुभवावे लागेल देवाला. तसेच भाग्यवान व्हायचे असेल तर भाग्यानं आधी संत भेट आणि गुरुकृपा होणं महत्वाचे आहे, आणि हेच खरे भाग्य शाश्वत आहे बरं. जर तुम्हाला 2 वेळचं अन्न आणि राहायला घर आणि पोटापुरतं कमवायला हाती काम असेल ना, तर तुम्ही भाग्यवान आहात. तुमचे सर्व अवयव काम करत असतील ना, कान, नाक, डोळे, हात, पाय, तर तुम्ही भाग्यवान आहात. कारण हॉस्पिटलमध्ये जर जाऊन पाहाल, हाडांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, हृदयाच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा. अहो, ज्याच्या शरीराचा एक एक अवयव निकामी होत चाललाय ना, त्याला विचारा सुख म्हणजे काय असतं. जय हरी. आपल्याकडे निर्मळ मन आणि संताविषयी सेवा आदर असेल तरी आपण भाग्यवान आहोत. गरीब ही शापाप्रमाणे असते. पैसे धन संपत्ती असणे जितके गरजेचे आहे, तितकेच मनुष्य मनानं श्रीमंत असणे, दानशूर असणे गरजेचे आहे. अहो, एक वेळ पैशानं दरिद्री असणं चालतं हो, पण मनानं दरिद्री असेल ना, तर आशाची संगत कधी करू नका. त्याचा भपका एक ना एक दिवस उघड पडतो, आणि आपली साथ असा मनानं दरिद्री असणारा काढून घेतो. आणि मग आपल्या लक्षात येतं, अरे आपले गरीब मित्र मागं सुटले, अरे आपला गरीब गोतावळा मागं सुटला, आणि आपण काय करत होतो. जय हरी. एक दृष्टांत आहे, आणि त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की भाग्यवान म्हणजे काय. एक राजा होता. एका राजाला 3 पुत्र होते, 3 मुलं होती. राजाचं वय झालं. त्यास वाटलं, म्हणजे राजास वाटले, आता संसारातून निवृत्त व्हावं आणि कारभार आपल्या मुलांच्या हाती द्यावा. म्हणून त्यानं प्रधानजी सल्ला विचारला. प्रधानजी फार दूरदर्शी आणि हुशार होता बरं. महाराजांना सल्ला दिला. राजाला प्रधानजीनं सल्ला दिला की महाराज, आपण मुलांकरिता 3 महाल उभारले आहेत, 3 मुलांना. मग त्यांना फक्त तुम्ही काय करा, 1,000 रुपये द्या, आणि 10 दिवसात ह्या 1,000 रुपयात जो महालात जास्तीत जास्त वस्तू आणि चांगल्या वस्तू साठवील, महाल पूर्ण भरून काढील, त्यास राज्याचा उत्तराधिकारी नेमण्यात येईल. चला, तिघाही मुलांना 1,000 रुपये देण्यात आले. एकाने विचार केला, एवढ्या कमी पैशात महाल कसा भरता येईल, किती मोठा तो महाल, आणि ही 1,000 रुपयाची नोट, काय करावं बरं. मग त्याचं डोकं चाललं जुगाराकडे. तो गेला जुगाराच्या अड्ड्यावर, पण पहिल्या दिवशीच हरला. जुगारी कधी श्रीमंत होतो का हो? नाही. दारुड्या कधी खरं बोलतो का हो? नाही. मग जुगारी हरला आणि घरी निघून आला. दुसऱ्याने विचार केला, 100 रुपयात स्वस्त काय मिळणार. त्याने
गावचा कचराच महालात भरला, लोकांच्या वैरणी महालात भरल्या आणि त्यानं महाल पूर्ण भरून टाकला. परंतु तिसरा मात्र हुशार होता बरं, उत्तम सात्विक होता. त्याने 500 रुपयाच्या मेणबत्त्या आणि 500 रुपयाच्या अगरबत्त्या आणल्या बरं, आणि वडील यायच्या अगोदर महालाच्या सर्व कोपऱ्या कोपऱ्यात मेणबत्त्या पेटवल्या व शेजारी सुगंधी अगरबत्त्या लावल्या. राजा पहिल्या मुलाकडे जाऊन आले आणि ती अवस्था पाहिली. महाल मोकळाच. दुसऱ्या मुलाकडे जाऊन आले. महाल कचऱ्यानं भरलाय, दुर्गंधी सुटली. मग महाराज तिसऱ्या मुलाकडे आले. तिसऱ्या महालात आले आणि पाहतात तर काय, महालाच्या दरवाजात जाताच मुलानं महाराजांना म्हणजे वडिलांना नमस्कार केला आणि आत येण्यास विनंती केली. राजाने महालात प्रवेश करताच सगळीकडे प्रकाश दिसला, सुगंध दरवळत होता. राजा मनाने तृप्त झाला व यालाच अधिकारी नेमावे, प्रधानाने बरोबर सांगितले होते आणि हाच योग्य आहे माझं राज्य सांभाळण्यासाठी. यानं माझ्या हृदयात प्रवेश केला. यानं असं काही साठवलंय की यालाच म्हणतात संस्कार आणि यालाच म्हणतात भाग्यवान, आणि याच मुलाला राज्याचा उत्तराधिकारी राजानं नेमलं. म्हणून यातून आपण काय घ्यायचे की भक्तजन हो, जे करायचे ते योग्य वेळी करा. योग्य वेळी जो अडचणीत आहे त्याला साथ द्या. योग्य वेळी भक्ती करा आणि देवाच्या हृदयामध्ये, देवाला आपल्या हृदयामध्ये विराजमान करा. चित्ती द्रव्य दारा पुत्रादी संपत्ती समानते होती पशु नर, तुकोबाराय म्हणतात. मात्र भक्त हृदयात देवास साठवितात, त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश जगात पडतो व भक्तीचा सुगंध सगळीकडे दरवळत राहतो. साठविला हरी जे हृदय मंदिरी, साठविला वान पैसा घातला दुकान, त्याला खरं भाग्यवान म्हणतात. जय हरी. कृष्णं वंदे जगद्गुरु. या दृष्टांतावरून आपल्या लक्षात आलं असेल की सज्जनाची संगत आणि एक चांगला विचार आपल्याला काय मिळवून देतो पहा. याशिवाय पाप पुण्याचा हिशोब न करता सरळ साधे जीवन जगताना ईश्वरी तत्वाला, संतजनांना व भक्तांनाही, चांगल्या श्रेष्ठ भक्तांना मान देऊन, मानून, त्यांच्या संगतीत राहून, त्यांना शरण जाऊन नित्य कर्तव्य कर्म करत राहतो, त्याला सुद्धा भाग्यवान म्हणतात. हरिनाम ही असे एक चिलखत आहे. भक्तिमार्ग हा जीवनाचा उद्धार करणारा एक राजमार्ग आहे, पण तो अज्ञान व अंधश्रद्धा बाजूला सारूनच भक्ताने अंगीकारणे, स्वीकारणे, अनुभवणे आवश्यक आहे. हरिनामाने मनुष्याची सहनशीलता वाढते. साधक दुःख व संकटांनी दुःखी होतो, पण खचून मात्र जात नाही बरं. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. साधकाला माहीत असतं एक ना एक दिवस माझं सांसारिक दुःख नष्ट होणार आहे आणि मला सुख येणार आहे. कोणतं सुख येणार आहे? भगवंतापर्यंत माझी भक्ती पोचतीये, ते सुख मला मिळणार आहे. तुकोबारायांनी आपल्या संसारातील संकटे पचवून हरीच्या नामाचे जसे अमृत प्राशन केले आणि शुद्ध हृदयस्थ भक्तीच्या भावाने साक्षात प्रभू परमात्मा श्री विठ्ठल भगवंतालाच सदेह आलिंगन दिले, यालाच म्हणतात भाग्य. भाग्यवान. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भगवंताचा खरा भक्त, भगवंताचा जो खरा भक्त आहे, जो भाग्यवान आहे, की ज्याची देव वाट पाहत असतो, भगवंत वाट पाहत असतो आणि नित्य वाट पाहत असतो बरं. म्हणून भक्तजन हो, कोण काय करते ह्या उचापत्या करीत बसण्यापेक्षा ज्यांनी काहीतरी करून ठेवलंय ना, त्यांचा आदर्श घ्या. काहींनी शोध लावलेत, काही जीवांनी अध्यात्मात प्रगती केली, काही जीवांनी सामाजिक प्रगती केली, काही जीवांनी असे शोध लावले, जसं आता मोबाईल आहे पहा, आपण इथे नंबर डायल केला, 10 नंबरी नंबर अंक इथे डायल केला आपल्या मोबाईलवर, तर आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही बोलू शकतो.
आणि व्हिडिओ कॉल केला तर आपण समोर पाहू सुद्धा शकतो. आपला नातेवाईक असो, मित्रपरिवार असो, कोणी असो. मग जर आपण नामस्मरणाचा नंबर डायल केला, आजचे सार पहा, जर आपण नामस्मरणाचा नंबर डायल केला तर का हो आपल्याशी देव बोलणार नाही? माणसं बोलतात तर देव का बोलणार नाही? आणि व्हिडिओ कॉल म्हणजे आपण जर ध्यान केले, हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती, हृदयातून आपण भगवंताला जर व्हिडिओ कॉल केला तर का हो भगवंत आपल्याला दिसणार नाही? नक्कीच दिसणार. म्हणून किंबहुना सोये जीव आत्म याची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. अहो बहिर्मुख धावणारे मन हरीच्या नामामुळे अंतर्मुख होऊन हृदयस्थ राम प्रभूसी ईश्वरी तत्वाशी एकरूप होते व ते हृदयात कायमचे स्थिरावते व मनाच्या या स्थिरतेतून कायमच मिळणारा आनंद सुखाचा स्वानुभव म्हणजेच भाग्य होय व तोच मनुष्य साधक खरा भाग्यवान होय. हरी मुखे गाता हर पली चिंता. जय श्रीराम. कृष्णं वंदे जगद्गुरु. जय हरी. धन्यवाद. स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करत चला भक्तजन हो. पुढील अनमोल भक्तीचे सर्व व्हिडिओ आपणास पाहण्यास मिळतील, ऐकण्यास मिळतील. आपण सर्व जण हे व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते नक्की मला सांगा. गाव, शहर, जिल्हा, तालुका. मला आनंद वाटेल आणि प्रेरणा मिळेल. आपण संपूर्ण भाग पाहिल्याबद्दल आपणास कोटी कोटी प्रणाम. आणि स्पर्श परिसातील सर्व सदस्यांना कोटी कोटी प्रणाम. नवीन येणाऱ्या सदस्यांना आत्मवंदन. आपण 43वा भाग पाहिल्याबद्दल आपणास धन्यवाद. जय शिवराय. कृष्णं वंदे जगद्गुरु. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.